नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोव्यातील फेमस फेणोरे करणार आहोत। फेणोरे दिसायलाच एवढे अट्रॅक्टिव्ह आहेत, तेवढे खायला सुद्धा एकदम क्रिस्पी, क्रंची आणि एक हफ्ताभर टिकून राहणार असा हा गोड पदार्थ आहे। सो तुम्ही घरी सणासुदीला तुम्हाला काही झटपट गोड पदार्थ करायचा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मी घेतलेला एक मोठा बाउल आणि एक चाळण, त्यामध्ये मी घालणार आहे 2 कप मैदा। मैदा घातल्यानंतर ते चांगलं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात काही लम्स असतील, काही घाण असेल ते निघून जाईल। त्यानंतर मी घेतलेला आहे पाऊण वाटी रवा आणि चवीपुरतं मीठ। गॅसवरती मी आता 4 चमच्याचं तुपाचं मोहन करत ठेवलेलं आहे, ते आता मी पिठामध्ये मिसळलेलं आहे। चमच्याच्या मदतीने आपल्याला ते पूर्ण पिठात मिसळून घ्यायचं आहे आणि गरम असल्यामुळे मी चमच्याचा वापर करत आहे। थोडंसं थंड झाल्यावर 5 मिनिटं हाताच्या मदतीने आपल्याला ते पीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तूप सगळीभर लागायला पाहिजे आणि असा गोळा निर्माण व्हायला पाहिजे। त्यानंतर मी घेतलं पाणी आणि मी ते पाणी हळूहळू सोडत आहे, कारण की आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले फेणोरे मस्त कुरकुरीत होतात आणि ते पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा जरा घट्ट मळायचं आहे। सो माझं घट्ट पीठ मळून झालेलं आहे आणि हा जो गोळा निर्माण झालेला आहे तो मी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे। अर्धा तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झालेला आहे, मी पुन्हा ओपन केलं, बघते तर मस्त पीठ आलेलं आहे आणि जेवढं फेणोरीला हवं आहे तेवढं आलेलं आहे। समान आपल्याला जसे आपण चपात्या करतो तसेच गोळे ह्याचे सुद्धा करून घ्यायचे आहेत आणि चपातीसारखा आपल्याला लाटूनही घ्यायचं आहे, कारण की चपात्यांचा आपल्याला रोल करायचा आहे आणि रोल्स करूनच आपल्याला ते लेयर्स कसे फेणोरे तयार होतात। सो मी पहिली चपाती तुम्हाला लाटून दाखवत आहे, कारण की आपल्याला किती लाटायचं आहे, किती पातळ ठेवायचं आहे ह्याचा तुम्हाला अंदाज येऊन जाईल। सगळे काटही आपल्याला पातळ असे लाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर हात दिसेल एवढं आपल्याला लाटायचं आहे, एकदम पातळ। मी अशा प्रकारे 4 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत पहिल्या रोलसाठी। तो रोल कसा बांधायचा तोही आता मी तुम्हाला पुढे दाखवत आहे। सो मी पहिली चपाती घेतली आणि त्याच्यावरती मी 1 चमचा तूप सोडलेला आहे आणि मी मैद्याचं त्याच्यावरती शिंपड करणार आहे, मैद्याची डस्टिंग करणार आहे। ही पहिली चपाती झाली। सेम दुसरी चपाती ठेवणार आहे आणि त्याच्यावरती पुन्हा 1 चमचा असं तूप घालणार आहे, ते सगळीकडे चांगलं लावून घेणार आहे आणि पुन्हा मैद्याची शिंपड करून घ्यायची आहे। असे मी 4 चपात्यांचे करून घेतलेला आहे आणि मी 4 चपात्यांचं रोल करणार आहे। तुम्ही 5 किंवा 6 तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही रोल्स तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता। सो मी 4 रोलचं तुम्हाला दाखवत आहे, 4 चपात्यांचा कसा रोल तयार होतो आणि तो कसा आपल्याला बांधायचा आहे। कारण की कसं होतं केव्हा बांधताना आपण हवा जाते आणि मग त्याच्यामध्ये गॅप होते तयार। ती गॅप कशी भरून काढायची किंवा ते कसं आपला रोल बनवायचं जेणेकरून त्यात हवा जाणार नाही बघून घ्या। पहिलं तर छोटंसं बारीक असं रोल करायचं आहे, त्याच्यानंतर घट्ट आपल्याला दाबून त्याचा चांगला रोल एक अर्धी चपातीचा रोल झाला की मग आपण नॉर्मल आपला रोल जो असतो तसा आपल्याला फिरून घ्यायचं आहे। लास्टला आपण तूप किंवा पाण्याने तुम्ही त्याचे एजेस चिटकवू शकता, काठ तुम्ही चिटकवू शकता। त्यानंतर मी त्याचे 2 भाग केले। पहिला भाग जो आहे त्याचे मी छोटे असे गोळे अर्ध्या इंचाचे असे करून घेणार आहे, कारण की आपल्याला हेही आता पुन्हा एकदा लाटायचं आहे। पहिला गोळा घेतला तो हाताच्या या बाजूने जो साईड मी दाखवत आहे माझ्या हाताची, ती अशी करून प्रेस कसं करायचं ते बघून घ्या। सो असं आपल्याला नुसतं प्रेस करायचं आहे आणि हेही आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। सो लाटलेलं पहिलं लाटायचं आहे ते आपल्याला रोल करायला आणि आता हे पुन्हा लाटायचं आहे। तुम्ही शेप बघू शकता, त्याच्यामध्ये लेयर्सही दिसत आहे। कढई घेतलेली आहे, 1 कप तेल घेतलेलं आहे आणि ते मी
गरम करत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये आता मी फेणोरे सोडत आहे। फेणोरे कसे आपल्याला लगेच काढायचे असतात, म्हणजे पहिला एकदा घातले की पटकन त्याला 2 मिनिटं झाले की पुन्हा त्याला फिरवून घ्यायचं। आपल्याला फेणोऱ्यांचं जे पीठ असतं ते एकदम पातळ असल्यामुळे त्याला करपण्याची शक्यता असते, म्हणून पटकन त्याला उलटून पालटून घेऊन फ्राय करून घ्यायचं आणि अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। मी सगळे असे फेणोरे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर एक ताट घेतलं, त्याच्यामध्ये पिठी साखर घेतली आणि आता ती कशी लावायची पिठी साखर ते बघून घ्या। पहिलं एका साईडला मी डस्टिंग केली, दुसऱ्या एका साईडला लावलं आणि त्यानंतर त्याची जी साखर आहे ती मी अशी हे करून काढत आहे। आणि हे फेणोऱ्याची एक गोष्ट म्हणजे साखर आपल्यावरती आहे, अशी फटाफट डस्टिंग करून साखरही त्याला जास्त लागत नाही आणि ते लागतातही एकदम मस्त। सो प्लीज नक्की ट्राय करा, सबस्क्राईब करा त्याआधी आणि मला